सर्व परिवर्तनवादी महामानवांना अभिवादन करतो। आज या गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं आयोजित या 6व्या वर्षीय कार्यक्रमाला उपस्थित मंचावर आपल्या सर्वांचे आवडते जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आमचे मित्र अनुरागजी जैन सर, आजचे वक्ते ज्यांना ऐकायला आपण सर्व लोक या ठिकाणी आलेलो आहोत ते अनंतजी राऊत, आज या ठिकाणी उपस्थित जैन मॅडम, सरांचे आई वडील, उपस्थित सर्व वैद्यकीय जनजागृती मंच, इव्हेंट्स परिवार व इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य आणि सगळे परिवारातील सदस्य मित्रांनो, आपण 6 वर्षापासून हा कार्यक्रम वेगवेगळे विषय घेऊन आयोजित करत असतो आणि सर्वात पहिल्यांदा जेव्हा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता की आपल्याकडे श्री संत गजानन महाराजांच्या पादुका या नेहमीसाठी आपल्या कार्यालयात आहेत, त्या मंदिरातील पूजेतल्या पादुका आहेत आणि त्यांचा एक कार्यक्रम दरवर्षी घ्यावा, पण तो कार्यक्रम नुसता धार्मिक न राहता त्याला कुठे सामाजिक बांधिलकी जोडता येईल का, म्हणून मागच्या 6 वर्षापासून हा प्रयास आणि या प्रयासातलं हे 6वं पुष्प। दरवर्षी या कार्यक्रम में सर हम जो लोग सामाजिक चळवळ में काम करते हैं उनका सत्कार यहाँ पे करते हैं आणि सगळ्यात पहिला सत्कार आमचा पाणी फाउंडेशन मध्ये आमचा वर्धा जिल्हा आणि त्यातला सर्वप्रथम आर्वी तालुका हा सगळ्यात पहिले आला होता आणि त्यावेळेस त्या तालुक्यातल्या गावातले लोक या चळवळीमध्ये यायला तयार नव्हते आणि मग त्यांना कसं तरी या नवीन प्रयोग असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये कसं सामावून घेता येईल त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष ग्रामसभेमध्ये जाऊन लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं आणि बऱ्यापैकी लोक सामील झाले आणि जवळपास 80 गावं या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपमध्ये आले। दुसऱ्या वर्षी आमच्या वर्धा जिल्ह्यातले 3 तालुके आणि मग चौथ्या वर्षी जवळपास सर्वच तालुके यामध्ये होते आणि त्यात अभिमानाची बाब म्हणजे या सगळ्या गावांना कुठे ना कुठल्या प्रकारात सहकार्य करताना वर्धेकर हे नेहमी समोर होते आणि त्यातनं आमच्या काकडधराला पहिलं पारितोषिक महाराष्ट्रातलं मिळालं होतं आणि मला या ठिकाणी अभिमान वाटतो सांगायला की काकडधरा गावाला ज्या श्रमदानाच्या माध्यमातून जे पारितोषिक मिळालं त्यात खूप मोठं श्रमदानाचं कार्य आमच्या वर्धा शहरातल्या लोकांनी केलं होतं। सोबतच या सगळ्या गावांमध्ये जे काही कामं व्हायचे, कुणाला डिझेल लागायचं, कुणाला मशीन लागायची, कुणाला अवजारं लागायचे, तेव्हा वर्धेतल्या सगळ्या सामाजिक संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी या सगळ्या गावांना मदत केली। हे करताना या गटांचा सत्कार करतानाच सोबतच ज्या ज्या सामाजिक संस्था या कार्यामध्ये मदत करायच्या त्यांचा सुद्धा सत्कार आपण या मंचावरनं करत असतो। सोबतच जे सामाजिक चळवळीतील वेगवेगळ्या विषयात काम करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करत असतो। यावर्षी मागच्या 2 वर्ष कोविडमुळे बंद होतं, नंतर समृद्ध गाव योजना आली आणि आता फार्मर कपच्या माध्यमातून जसं आपण वॉटर कपच्या माध्यमातून जमिनीतली पाण्याची पातळी वाढवली, पण शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कार्यशाळा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला आणि त्या माध्यमातून जवळपास 926 गट हे वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्ह्यातून तयार झाले। ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे आणि वर्धेसाठी अभिमानाची बाब म्हणजे वर्धा हा एकटा असा जिल्हा होता की तो पूर्णच्या पूर्ण म्हणजे 46 गावांपैकी वर्धा जिल्ह्यातले सगळेच्या सगळे गावं हे या फार्मर कपमध्ये होते आणि या 926 गावामध्ये 90% आमचे महिला गट आहेत। मला वाटतं जोरदार एकदा त्या महिलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे। आणि मग शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी हे गट आमचे काम करतायत। मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जसं जसं पाणी फाउंडेशन मधल्या गावांना आपण मदत केली, मदत म्हणता येणार नाही ते आपलं कर्तव्य होतं, यावेळी सुद्धा जे गाव चांगले काम करत होते त्या गावांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करण्यासाठी आमचे वर्धेकर नेहमी सरसावतात आणि यावेळी जवळपास 1,500 एकराचं नियोजन आपण केलं आणि 1,500 एकरातल्या गावांना 1,500 एकरामध्ये त्यांची एक फवारणी टाळण्यासाठी चिकट सापळे, ज्याला आपण स्टिकी पॅड्स म्हणतो, त्याचं वितरण आपण या ठिकाणी केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो आताच आमचे या ठिकाणी भूषण कडू पाणी फाउंडेशनचे आहे आणि आपले जे तोटावार साहेब आहेत, जे अधीक्षक कृषी अधिकारी, त्यांनी सांगितलं की हे जे काही नवनवीन प्रयोग आपण फार्मर कपच्या माध्यमातून लोकांना सांगितले त्यातनं चिकट सापळे, फोरेमेन ट्रॅप आणि सोबत पक्षी सापळे हे आमच्या शेतकऱ्यांनी बनवले आणि जवळपास त्यामुळे शेतकऱ्यांचा एका फवारणीचा खर्च तर वाचला, पण प्रत्यक्ष शेतीवरचा या पूर्ण गावातला जर 20 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांची वाचवू शकलो। मला वाटतं हे खूप मोठं चांगलं पाऊल आहे आणि याचं अनुकरण आमचे शेतकरी करतीलच आणि मग हे जेव्हा काम करणारे आहात काम करतात
निसर्ग शेतीकडे एक पाऊल त्यांचं जात आहे, तेव्हा त्याची उपभोक्ते म्हणजे प्रत्यक्षपणे खाणारे आणि सगळ्यात जास्त वाया घालवणारे शहरातील लोक यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांचा सत्कार झाला पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 40 गटांची वर्धा जिल्ह्यातल्या आमच्याकडे लिस्ट आली होती. त्या सगळ्या गटांनी भरभरून काम केलं, पण त्यातले जे गट प्रत्यक्ष संपर्कात होते किंवा ज्यांना आम्ही संपर्क करू शकलो असे 5 ते 6 गट या ठिकाणी आहेत. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु बाकीच्या गटांनी असे समजू नये की आमचा सत्कार झाला नाही. तुमच्या सगळ्यांचे कामकऱ्यांचे हात खूप मोठं तुमचं या ठिकाणी सहभाग आहे, तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे सगळ्यांचा सत्कार या 6 गटांच्या माध्यमातून झाला असं आपण समजावं. कुणीही त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका, कारण आपला जो कार्यक्रम आपले भरपूर सुरू असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या गटांचे सत्कार या ठिकाणी करत असतो. त्यामुळे हे जे 6 सत्कार आहे प्रातिनिधिक सत्कार आहे असं मी म्हणेल. त्यामुळे सगळ्याच गटांचं खूप भरभरून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. तसंच वर्धेकर हे पाण्याची पातळी वाढवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. कम्युनिटी लेवलवर मोठ्या लेवलवर पाण्याची पातळी वाढवतानाच आपण शहरी भागामध्ये सुद्धा पाण्याचं कसं वाढवता येईल भूजल पातळी यासाठी भूजल मॉइस्ट सॉइलच्या माध्यमातून आपण शहरी भागामध्ये सुद्धा जवळपास 2000 युनिट्स नो लॉस नो प्रॉफिटवर आपण लोकांना लावून दिले आणि त्यामुळे जवळपास 56 कोटी लिटर पाणी जे वाया जात होतं ते आपण वाचवण्यास समर्थ ठरलो. सोबतच हनुमान टेकडीवरती जे वाया जाणारं पाणी होतं आपल्या फिल्ट्रेशन प्लांटमधनं जे पाणी वाहून जायचं ते पाणी आपण तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेशजी नवालचं आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी युनिव्हर्सिटी याच्या माध्यमातून ते आपण पाणी टेकडीवरती वळतं केलं आणि ते जवळपास 3 ते 4 लाख लिटर पाणी जे वाया जात होतं ते आपण त्या टेकडीवरती जिरवलं आणि त्या ठिकाणची सुद्धा पाण्याची पातळी आमच्या वर्धा शहरातली बऱ्यापैकी वाढली आहे. सोबतच त्या पाण्यावरती आपण जवळपास 25,000 झाडांचं रोपण त्या ठिकाणी केलं आहे आणि त्यातले 15,000 झाडं हे मियावाकी पद्धतीने त्या ठिकाणी लावलेले आहेत. तर हे सगळे आपल्या वर्धेकरांचे सगळे कार्य अभिमानास्पद आहे आणि ह्या सगळ्या कार्यात या लोकांचा सत्कार करताना आपण दरवर्षी एक सामाजिक बांधिलकी जपणारं भाषण या ठिकाणी आपण ठेवत असतो. त्याची सुरुवात श्री आशिषजी साबळे यांच्या शास्त्रीय गायनातून झाली होती. त्यानंतर डॉक्टर गावंडे सर यांचं आपण या ठिकाणी लहान मुलं आणि मोबाईल या त्यांचे ॲडिक्शन याच्यावरती एक भाषण घेतलं होतं. त्यावेळी पण बरेच लोकांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. नंतर कोविडमध्ये बरेचसे कलाकार हे बरेच घरी होते, त्यांच्याकडे पैशाची चणचण होती कारण काम नव्हतं आणि मग कोविडमध्ये एक कार्यक्रम आपण घेतला होता की जे बालकलाकार ज्यांना स्टेज उपलब्ध नाही त्यांना आपण या ठिकाणी स्टेज उपलब्ध करून दिला होता आणि त्यांचा एक देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला होता. नंतर आमचे मित्र स्वर्गवासी सुमंतजी टेकाडे सर खूप मोठे शिवशाहीर होते आणि त्यांचं भाषण या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य यावर त्यांचं ठेवलं होतं. आणि त्यानंतर मागच्या वर्षी श्री किशोरजी बळी यांचं सुद्धा सामाजिक बांधिलकी जपणारं व्याख्यान आपण या ठिकाणी केलं होतं. आणि यानंतर यावेळी आपण आमचे मित्र अनंतजी राऊत यांचं काव्यमय सामाजिक प्रबोधन या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे, पण आपण ज्यांना ऐकायला आलो आहे आणि ज्यांचं आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे, ज्यांचा सत्कार करायचा आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा वैद्यकीय जनजागृती मंच इव्हेंट्स परिवार आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने स्वागत करतो. आणि शेवटी जाताना एकच गोष्ट सांगतो की या सगळे जे कार्यक्रम सुरू आहे हे माझं या समाजाला देणं लागतं या भावनेतनं आपण हे कार्यक्रम घेत असतो. या ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अरुण पवाडे सर या ठिकाणी आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तर या समाजाला मी देणं लागतो या उक्तीला अनुसरून एक 4 पंक्ती मी या ठिकाणी सांगू इच्छितो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या रानावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा डगाल करून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधील प्रश्नांसाठी पृथ्वी करून होकार घ्यावे, उभा आलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमे करून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय? त्याचे हात आपण कापून घ्यायचे का? नाही, तर ती त्याची देण्याची दानत आहे. जो आपला देतो ती दानत आपण आपल्यामध्ये आणावी आणि जे काही आपल्यापाशी आहे
हे समाजाला देणं, आपलं देणं लागतं, या भावनेतनं त्या समाजाला देत राहावं. मला वाटतं याच भावनेतनं आपण सर्व लोक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ही भावना अशीच आपण ठेवून असेच कार्यक्रम आणि असेच समाजोपयोगी कार्यक्रम आपण पुढे करणार आहोत. यासाठी आपल्या सर्वांचं सहभाग हा नेहमी असतो, नेहमी राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या प्रस्तावनेला विराम देतो. धन्यवाद. जय गजानन. धन्यवाद सर. मला असं वाटतं की स्वतःपुरतं जगत असताना जे समाधान मिळतं त्यापेक्षा कित्येक पटीने जेव्हा आपण सर्वांसाठी काहीतरी करू इच्छितो आणि करू शकतो या भावनेतून जे समाधान मिळतं ते त्यापेक्षा कैक पटीने मोठं असतं. एक छोटंसं सांगते. मला माहिती आहे तुम्ही बरंच काही ऐकण्यासाठी आलाय, पण जर सांगितलं नाही तर मला अस्वस्थ होईल आणि देवाच्या दारासमोरून अस्वस्थ जाऊ नये असं म्हणतात. एकदा देवाच्या बाबतीत असं म्हणतात की देवाने चोच दिली आहे तर चारा देईल, म्हणून प्रत्येकाला असेल हरी तर खाटल्यावरी देईल अशी वृत्तीचे काही लोक असतात. त्यात हीच वृत्ती एकदा एका सिंहाच्या डोक्यात येते की देव तू सगळ्यांचं रक्षण करतो, सगळ्यांची काळजी घेतो आणि जर मी आज शिकार केली नाही तर माझ्याही दारापुढे माझ्या गुहेच्या बाहेर कोणीतरी काहीतरी आणून ठेवेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सिंह उपाशी राहतो कारण त्याला कोणीच आणून देत नाही. सिंह शिकार करतो आणि उरलेली शिकार बाकीच्यांना देतो, पण आज सिंहाच्या मनात येतं की जर देव असेल तर तो देईल आणि मी आयता खाईल. तेव्हा संध्याकाळ होते, रात्र होते, दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवते. मलूल झालेला सिंह देवाला विचारतो, अरे देवा खोटारडा आहे काय, तू सगळ्यांचं रक्षण करतो असं म्हणतो आणि मला तू उपाशी ठेवलं. तेव्हा देव त्याला म्हणतात, अरे मी तुला तो लांडगा नाही बनवला जो तुझी उष्टी शिकार खातो, मी तुला सिंह बनवलंय जो दुसऱ्यांसाठी सुद्धा शिकार करेल, स्वतःचंही पोट भरेल आणि इतरांसाठी सुद्धा खूप काही देऊन जाईल. त्यामुळे तू सिंह आहेस याची तू जाणीव ठेव. आणि आपल्यामधली ही वृत्ती, आता सरांनी सांगितलं की ही वृत्ती तेवत ठेवणं, प्रवृत्ती आणि ही वृत्ती, मला असं वाटतं की हा दृष्टिकोनाचा भाग आहे. लघुकोन, काटकोन, त्रिकोण, चौकोन आपण शाळेमध्ये शिकलो, पण दृष्टिकोन जो असतो ना तो अनुभवांनी येतो आणि समाजामध्ये राहून येतो. आपल्यासारखी प्रेरणादायक सगळी मंडळी कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात, कार्याला प्रोत्साहन देतात, म्हणून नवनवीन कार्यक्रम करण्याची प्रेरणा आम्हा सर्वांना मिळत असते. डॉक्टर अरुण पावडे सर या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत आपण करत आहोत. मी श्याम भेंडे दादा यांना विनंती करेल की आपण डॉक्टर अरुण पावडे सर यांचं स्वागत करावं आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत करावं. मंडळी, इथे जी मंडळी असतात ती आपल्या सर्वांच्या वतीने हे स्वागत करत असतात, त्यामुळे आपण आपल्या बसलेल्या जागेवरून टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं असतं, म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर होऊ जाऊ द्या. वैद्यकीय शास्त्रात टाळ्यांचं महत्त्व तसं खूप आहे. वेळ मिळाला तर मी काहीतरी आपलं थोडंसं ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल, पण आत्ता नाही. घाबरू नका, मी आता कमी बोलेल आणि कार्यक्रमाला पुढे नेईल. मंडळी, स्त्रियांना संधी मिळाली की त्या त्याचं सोनं करतात आणि त्या संधीचं सोनं जे करतात ते समाजासाठी सुद्धा उल्लेखनीय असतं. आत्ता आपण जे बोलत आहोत ते फार्मर कप सहभागी शेतकरी गट. आत्ता सरांनी आपल्याला खूप छान आणि विस्तृत माहिती दिली, पण तरीही कार्यक्रमाची एक रूपरेषा म्हणून आपल्यासमोर पुन्हा एकदा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप संकल्पनेची निर्मिती होऊन एकजूट श्रमदान ज्ञान स्पर्धा या आधारस्तंभावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समृद्धीचा उंच मनोरा उभारण्याचा प्रयत्न सुरू झालाय, जे आपण सर्वांना ज्ञात आहे. या प्रयत्नाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रातील एकूण 39 तालुक्यातील 4000 शेतकऱ्यांनी फार्मर कपचे प्रशिक्षण घेतले. ही खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि जवळपास 1500 शेती गट महाराष्ट्रात तयार झालेले आहेत आणि या गटांच्या माध्यमातून 4000 शेतकरी एकत्र आलेले आहेत. हीच शेतकरी समृद्धी आणि उन्नतीची कास धरून आपले वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यात 926 शेतकरी गट तयार झालेले आहेत. फार्मर कप स्पर्धेत सहभागी वर्धा जिल्ह्यातील काही शेतकरी गट आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना आज आपण त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा म्हणून द इव्हेंट वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करत आहोत. मंडळी, सत्कार करण्याचं कारण हे असतं, जेव्हा त्यांचा सत्कार होतो तेव्हा त्यांचं कार्य अधोरेखित केलं जातं आणि ते समाजापुढे येतं, ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. आत्ताच सरांनी सांगितलं की ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. अनेक लोकांचं कार्य सुरू आहे आणि याही पुढे ते करत आहे. त्यांचाही यथोचित सन्मान सर्वीकडे होतच राहील, पण आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण जो सन्मान घेत आहोत त्या शेतकरी गटांना आपण सत्कार स्वीकारण्याची विनंती करत आहोत. मान्यवरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम ज्यांना आपण आमंत्रित करतोय मंडळी, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. भूसुधारक महिला गट महाकाळ तालुका वर्धा, या महिलांना विनंती आहे आपल्या या
सुंदर अशा कार्याचा, आपल्या या ऊर्जावान कार्याचा जो सन्मान होत आहे तो आपण अगदी वेगात येऊन इकडून घेऊन जावा. डबल अप फास्ट आणि हसऱ्या चेहऱ्यांनी या अशा सगळ्या मंडळींनी समोर यायचंय, कारण तुम्ही समाजातलं उदाहरण आहात मैत्रिणींनो. चूल आणि मूल करत असताना आपण आपल्या थोड्याशा पात्रता जी आपली आहे थोडीशी वृद्धिंगत केली, वाढवली की आपण मंचावर येत असतो. सर्व भूल सुधारक महिला शेतकरी गट महाकाळ तालुका वर्धा महिलांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मंडळी. आणि मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार त्यांच्यापैकी त्यांची ग्रुप लीडर कोणी असेल किंवा मोठी कोणी जरी असेल त्यांनी हा स्वीकारावा. आणि आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा हा सन्मान त्यांना अतिशय आनंदाने प्रदान होताना आनंद व्यक्त करूया. यानंतर पुढील जो गट आहे परिवर्तन शेतकरी गट डोरली तालुका वर्धा. परिवर्तन शेतकरी गट आणि सुंदर मैत्रिणींनो तुम्ही सगळ्या खूप छान दिसत आहात. एक रंगाच्या साड्या आणि तुमची जी लगन आहे एकसारखी ती तुम्हाला याही पुढे प्रगतीपथावर नेईल या शुभेच्छांसह पुढील गट परिवर्तन शेतकरी गट डोरली तालुका वर्धा यांना आपण सन्मानाने आमंत्रित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्त्री शक्तीला आपण आमंत्रित करत आहोत. सावित्रीच्या लेखी आम्ही सर्वांना आपण आमंत्रित करत आहोत आणि त्यांच्या बरोबर त्यांना समर्थ अशी साथ देणारी आमची सर्व शेतकरी बंधू मंडळी आपणही या ठिकाणी स्वागत आहे. अतिशय देखणं असं मोमेंटो आणि सतत फुलण्याचा संदेश देणारं हे उंच गगनात भरारी घेणाऱ्या या आमच्या महिला आणि त्यांना समर्थ साथ देणारे सर्व बंधू. यानंतर जय भोले महिला शेतकरी गट वाढोणा तालुका आर्वी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. जय भोले महिला शेतकरी गट वाढोणा. आज यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आणि हे सर्व गट सन्मानाने हा सत्कार स्वीकारून त्यांना मिळालेलं हे शाबासकीचं प्रतीक हे मोमेंटो त्यांच्या पुढच्या प्रगतीसाठी तितकंच महत्वाचं ठरेल या आशेसह त्यांचा हा सत्कार. जय भोले महिला शेतकरी गट वाढोणा मान्यवरांच्या हस्ते यानंतर यापुढील गट सखी सहेली महिला शेतकरी गट पिंपळगाव लुटे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सर्व सखी सहेली महिला शेतकरी गट पिंपळगाव लुटे तालुका देवळी. मैत्रिणींनो अतिशय आनंदाची आणि अभिमानाची ही बाब आहे. आज तुमचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तुमच्या सत्कार्याचा हा सत्कार होत आहे. पडत्या हातांना मजबूती मिळते जेव्हा त्यांच्या कामाला शाबासकी मिळते, त्यांच्या कामाचं कौतुक होतं, कामाची नोंद केली जाते. महिला शेतकरी गट पिंपळगाव लोटे. अभिनंदन मैत्रिणींनो. आज इतक्या महिला एकत्र हा सन्मान स्वीकारण्याकरिता आला आहे. महिला
मला आणि हिला असं न करता महिला म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता ना तेव्हा तुमचा हा कार्याचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सगळे ताणतणाव सांभाळत असताना आपण आपलं उल्लेखनीय कार्य केलंय आणि त्याबद्दल आज आपला हा सन्मान करताना आम्हालाही निश्चितच अत्यानंद होत आहे. शिकवण जी आपण आता महिला म्हणून जर लक्षात ठेवली तर सगळे महत्वाचे डिपार्टमेंट आहे ना देवाने महिलांना दिलेत. त्याबद्दल मी बोलेल. तत्पूर्वी या ठिकाणी कल्याणी शेतकरी गट IMA वर्धाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा धामदे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅडम आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावर. हा स्मिताताई पावडे आपणास विनंती आहे आपण धामदे मॅडमना या ठिकाणी घेऊन यावं. राजेश बाला धामदे मॅडम आणि स्मिताताई त्यांना घेऊन येत आहे. जोरदार टाळ्यांनी. बघा महिलांचा उल्लेख करत असताना एक खंत थोडीशी होती की मंचावर महिला शक्तीची कमी आहे त्यामुळे तीही आता पूर्ण झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर राजेश बाला धामदे मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मॅडमचं स्वागत करूया. बघा आज देवाला इतकं सुंदर नैवेद्य आपण अर्पण केलेलं आहे. मी विनंती करते डॉक्टर सचिन पावडे सर स्मिताताईंना पण विनंती करेल की आपण दोघांनी मिळून आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर राजेश बालाताई धामदे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. डॉक्टर इतके सुंदर सुंदर आणि छान छान असले की पेशंटना किती बरं वाटत असेल ना. तर आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं की इथे सर्व पुरुष मंडळी होती महिला इथे असावी असा आग्रह आम्हाला नेहमी असतो महिला म्हणून. आणि देवाला ही नैवेद्य तोपर्यंत पचत नाही जोपर्यंत तिथे तुळशी पत्र नसतं. आणि आज तुम्ही दोघी इथे तुळशी पत्राच्या रूपात इथे आलात आणि सर्वार्थाने हा कार्यक्रम परिपूर्ण असा होतोय. मी यानंतर कल्याणी शेतकरी गट बोरगाव तालुका सेलू यांना सत्कार स्वीकारण्याकरिता सन्मानाने आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी कल्याणी शेतकरी गट बोरगाव तालुका सेलू च्या सर्व बंधूंना आणि भगिनी असतील तर त्यांना या ठिकाणी आमंत्रित करते. म्युझिक वाजवा दादा. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. द इव्हेंट्स वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेड क्रॉस सोसायटी वर्धा द्वारा आयोजित आजचा हा सुंदर असा कार्यक्रम आणि त्यामध्ये आपण सत्कार करत आहोत कल्याणी शेतकरी गट बोरगाव तालुका सेलू. स्मृतिचिन्ह आणि निसर्गाने आपल्याला दिलेल्या सुंदर वरदानांपैकी निसर्गाची छान फुलं वाढणारं हे रोपट आज आपण त्यांना देत आहोत. श्रमाचं छोटंसं बीज कल्पवृक्ष होऊन कधीही आपल्याला आशीर्वाद देतं हे आपल्यालाही सांगता येत नाही. आणि म्हणूनच आज आपला हा सन्मान आपल्या कार्याचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यानंतर पुढील जो गट आहे ज्याचा आपण सन्मानित करत आहोत स्त्री पुरुष शक्ती शेतकरी गट आमगाव मदनी तालुका सेलू. स्त्री पुरुष शक्ती मला नावच खूप आवडलेलं आहे. स्त्री पुरुष शक्ती क्या बात आहे. शिव आणि शक्तीचं प्रतीक म्हणून स्त्री आणि पुरुष शक्ती दोघं मिळून जेव्हा संसाराचा गाडा चालवतात तेव्हा तो अगदी चांगला चालतो. नाहीतर मग एक चाक सायकलचं आणि एक ट्रॅक्टरचं होत असतं. पण असं काही नाहीये. तुम्ही दोघांनी एकत्र येऊन या दोन्ही गाड्यांना सारख्या चाकाची चालना दिली म्हणूनच तुमचं प्रगतीपथावरची ही वाटचाल अगदी सुसह्य आणि सुनियोजित अशी झाली. म्हणून आज आपण सन्मानास पात्र आहात. स्त्री पुरुष शक्ती शेतकरी गट आमगाव मदनी तालुका सेलू. खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर पुलई मांडगाव धाडगाव धक्की
जळगाव गौळ येथील काही शेतकरी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि त्यांचा सन्मान होणार आहे. त्यामुळे आपण असे विनंती, कृपया आपण मंचावर यावं. सर्वांना एकत्र या ठिकाणी आपण आमंत्रित करतात. हो हो, ताईंना काही बोलायचं. माझा सर्वांना नमस्कार. स्त्री पुरुष शेतकरी गट आमगावमधून इथून आलेलो आम्ही. आमच्या गटाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा गट स्त्री पुरुष शेतकरी गट आहे आणि आम्ही कपाशीचं वाण निवडलेलं आहे. त्यामध्ये आम्ही कपाशीचं देशी वाण लावलेलं आहे आणि ते देशी पण आम्ही जैविक पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्या कपाशीपासून कापड तयार केलेला आहे आणि तो कापड आपल्या सर्वांना आमच्याकडनं घ्यायचा आहे. तेवढी तुम्ही मदत आम्हाला करायची आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. सत्काराला दिलेलं उत्तर हे स्वागतार्ह आहे. यानंतर पुलई, मांडगाव, धाडगाव, धपकी, जवळगाव, गौळ येथील काही शेतकरी उपस्थित आहेत. त्यांनाही आपण एकत्रित या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. आपण इथे उपस्थित आहात, आपला या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपणास विनंती आहे, कृपया आपण मंचावर यावं. पुली, माणगाव, धाडगाव, धपकी, जवळगाव व गौळ येथील शेतकऱ्यांना जे इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपला सुद्धा आपल्या कार्याबद्दल या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपण सर्वांना एकत्र या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत. आपलं आयुष्याची जी कमाई आहे ती कधी उघड्यावर ठेवून बघा, तुम्हाला झोप लागणार नाही. आपलं तिजोरीतलं धन तुम्ही कधी उघड्यावर टाकून बघा, आपण स्वस्थ राहू शकणार नाही. पण शेतकरी हा एकमेव असा वर्ग आहे जो आपलं जमिनीच्या आधाराखाली ठेवतो आणि त्यावर आपली सगळी श्रद्धा ठेवून निवांत होतो. मातीमधून सोनं पिकवणारी गणेशपूर इथलेही कोणी असतील तर कृपया यावं. गणेशपूर, पुलई, माणगाव, धाडगाव, धपकी, जवळगाव, गौळ, त्याचबरोबर गणेशपूर इथून उपस्थित शेतकरी कोणी असतील तर आपण आजच्या या सुंदर सोहळ्यातलं आपलं सन्मानाचं हे सत्काराचं औचित्य आपण सोडू नये. कारण सन्मान आणि जेव्हा आपला सत्कार होतो तेव्हा आपल्याला केलेलं काम अधिक जोमान. खूप खूप अभिनंदन आपण सगळ्यांचे. आणि यानंतर पुढील पुरस्कार आपण प्रदान करत आहोत त्यांच्या कार्यासाठी, त्यांच्या कलेसाठी. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा तसे आर्यन्स सन्मानाने सन्मानित झालेला हरीश इथापे दिग्दर्शित तेरव चित्रपट, वर्धा जिल्ह्याकरता भूषणावं असलेलं हे एक सुंदर असं चित्रपटाचं प्रदर्शन आपण सगळ्यांनी चित्रपट दिग्दर्शित केला होता हरीश इथापेंनी. आणि त्यामध्ये त्यातले कलाकार जे नृत्य कलावंत होते त्यांची कला आपण सगळ्यांनी बघितली. आज या मंचावर आपण त्यांना सन्मानित करत आहोत. कीर्तीताई देशमुख यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. अतिशय सुंदर असं नृत्य त्यांनी या चित्रपटामध्ये केलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. कलेचे अनेक प्रकार आहे आणि नृत्य कला ही नटराज देवतेची, नटराज ज्याचे अधिष्ठाता आहेत अशा देवतेची ही जी कला आहे आणि नटराजाचाच आशीर्वाद घेऊन कीर्तीताईंनी त्यांचं सुरेख असं नृत्य केलेलं होतं. शिवानी पाकडे व सहयोगी कलावंतांना सुद्धा सन्मानाकरता आपण बोलवत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आमच्या वर्धा जिल्ह्याकरता
खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर्व मान्यवरांना. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे आपल्या वर्धा जिल्ह्याचे माननीय SP साहेब अनुरागजी जैन सर यांना या सुंदर कार्यक्रमाकरता शुभेच्छा आणि त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याकरता मी आमंत्रित करते. आणि मंडळी, आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून त्यांचं स्वागत करूया. जोरदार. शेवटच्या लोकांनीही लास्ट मध्ये बसलेल्याची फॅसिलिटी घेऊ नका. एकदा सगळेजण हात वर करून टाळ्यांचा गजर करून अध्यक्ष साहेबांना आमंत्रित करूया. संत गजानन महाराज यांना सशक्त नमन करतो, वंदन करतो आणि पावळे साहेबला धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले आणि त्यांचे जे इतके चांगले उपक्रम आहे आणि जसं मॅडमने आता सांगितलं की ते सिंहीची उपमा दिली त्यांना की सिंहीच्या जी जिम्मेदारी ते पूर्ण करून बाकी लोकांसाठी जे काय त्यांची जबाबदारी आहे समाजप्रती जे काय एक चांगले माणूसकडून अपेक्षा असते समाजाची ते सगळे ते पूर्ण करत आहे. त्यासाठी त्यांचे आपण अभिनंदन करतो, त्यांना पण धन्यवाद मानतो की ते वर्धाकरांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा वर्धाचे जे काय तालुकाचे गट आहेत त्यांना पूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर इतके चांगले कॉम्पिटिशन जसं की अगोदर पाणी कपबद्दल तुम्हाला माहीतच आहे, तसेच फार्मर्स कपमध्ये आता लोक सांगितले की ते कसे कसे नवीन उपक्रम करत आहे आणि त्यांना कसं त्या कॉम्पिटिशनसारखे एक हेल्दी कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट कसा व्हावे समाजाचे आणि ते शेतकरी आहे गावचे लहान गावांचे जे शेतकरी आहे त्यांच्या कशा मनोबल वाढवत आहे यासाठी इतके उपक्रम करत आहे त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करतो. तसेच आता मला पण या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि एक IG साहब हमेशा मेरे को बोलते हैं कि गजानन महाराज जी के मंदिर है वहाँ पे कभी जाने का मौका लगा कि नहीं लगा, तो एक ही बार मैं वहाँ पे जा पाया हूँ अभी तक. और अभी आज किस्मत और अच्छी है कि आपके साथ स्टेज शेयर करने का मौका मिल रहा है और होपफुली फिर से दूसरी बार दर्शन करने का मौका मिलेगा मेरे को. क्या धर्म के बारे में कुछ स्पीच तो नहीं रहेगा मेरे पास, मी काय जास्त त्याबद्दल जास्त सांगू शकत नाही. पण तुम्ही या ठिकाणी आलेले आहे सगळे त्यांचे ज्यांना एकासाठी उत्सुक आहे आणि ज्यांचे जे स्किल सेट म्हणते की ते कविता किंवा जे काय त्यांचे भजन तर नाही कविता ही आहे राईट, कविता आणि भजन जे तुम्हाला माहीत आहे की मला माहीत आहे की तुम्ही त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहे, त्याबद्दल मी जास्त फार काय बोलणार नाही. पण फक्त पावळे साहेबांच्या त्यांचे परिवारांच्या त्यांचे वडील आहे या ठिकाणी, त्यांची धर्मपत्नी या ठिकाणी आहे, त्यांचे पण अभिनंदन करतो कारण त्यांचे आशीर्वाद मुले आणि त्यांचे सपोर्ट मुलेच ते पावळे साहेब इतके चांगले उपक्रम सोशल कॉज जे आहे सामाजिक कार्य ते सगळे करू शकत आहे आणि त्यांच्याकडे त्यांचे परिवारांचा सपोर्ट आहे यामुळे ते हे सगळं करू शकते. तर त्यांचे पण अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. मला अध्यक्षीय भाषण द्यायचं या ठिकाणी हे पण मला कल्पना नव्हती, तरी पण मला मॅडमनी आवर्जून या ठिकाणी बोललो की साहेब तुम्हाला बोलावंच लागेल. तर मी प्रयत्न केला काहीतरी बोलण्यासाठी. तुम्ही ऐकून घेतले सगळं माझ्या मनमध्ये जे काय होतं त्यासाठी तुमचे पण आभार, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर. कुछ लोगों के शब्द बहुत बेहतरीन होते हैं, कुछ लोगों के कार्य बहुत बेहतरीन होते हैं. खाकी वर्दी में जब हम आपको हमारे आसपास पाते हैं तो बेहद ही सुरक्षित महसूस करते हैं. तो आपकी वर्दी बोलती है सर, तो वो हमारे लिए बहुत सम्मानजनक बात है. जैसे मैंने कहा कि बीइंग एन एंकर, रात को जब हम लेट घर पहुंचते हैं तो हम हमारे घर सुरक्षित पहुंचेंगे ये जिम्मेदारी आपकी है, ये हमारे घर वालों को भी पता है. सो बहुत बहुत धन्यवाद इसके लिए. और सदरक्षणाय खलनिग्रहणाय आपकी इस प्रगति पर आपको बहुत सारी शुभकामनाएं. आणि आता मी सुद्धा कमी बोलणार आहे. आता सरांनी सांगितलं की आपको उनको सुनना है आणि अर्थातच आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे. पण अनंत राऊत सर तरुणाच्या गळ्यातला ताईत असं मी वारंवार सांगते, कारण
सगळ्यांना मैत्रीची जी परिभाषा आहे ना, तरुणाईत मध्ये जेव्हा येतो तेव्हा अनेक गोष्टींमधून मैत्री तावून सुलाखून पुढे जाते, म्हातारपणीपर्यंत टिकते ती मैत्री. खरी मैत्री आणि जीवलग मैत्री आहे की नाही हे माहिती नाही, पण काही पॅरामीटर्स मध्ये मैत्रीला खूप चांगल्या पद्धतीने जोखलं जातं. खूप सारे व्हिडिओज मध्ये सर तुमच्या या कवितेमुळे अनेक वर्षांची तुटलेली मैत्री जेव्हा जोडली जाते, अशी कोणती तरी कविता सध्या व्हायरल होते, हे जेव्हा आम्हा सगळ्यांना कळलं तेव्हा आम्ही तुमचे अधिक फॅन झालेलो होतो. लेखक, कवी आणि गझलकार अनंत राऊत. मित्र वणव्यामध्ये, क्या बात आहे. कवी अनंत राऊत यांचे संपूर्ण नाव श्री अनंत विठ्ठल राऊत. राऊत सर हे कवी, लेखक, वक्ता या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये कार्यरत आहे. मूळचे अकोला येथील असलेले कवी यांचं शिक्षण पुणे येथे इंजिनिअरिंग M.Tech झाले. आज महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये घोंगावत असलेलं हे वादळ तरुणाईने अगदी आपल्या हृदयाच्या जवळ केलंय. त्यांच्या कवितांना जेवढा लोकाश्रय मिळालाय तो कमी काळात फार कमी कलाकारांना मिळाला. आजवरच्या मराठी विश्वात सगळ्यात जास्त लोकोत्तर लोकप्रिय झालेली कविता मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा त्यांच्याच लेखणीतून झिरपली आणि वर्तमान परिस्थितीवर परखड भाष्य करणारी भोंगा वाजलाय आम्ही फरमाईश करू इथे. भोंगा वाजलाय तरुणांना प्रेमाचा अर्थ सांगणारी तुझ्या गावावरून, किंवा जी कविता ऐकून आई वडिलांना काही लोकांनी वृद्धाश्रमामधून अक्षरशः, काटा येतोय मलाही सांगताना, अक्षरशः घरी आणलेलं आहे ती मायबाप कविता असेल. अशा सगळ्या कवितांचं आज आपण रसपान करणार आहोत. अनेक कविता केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन म्हणून परिवर्तन त्या करत आहेत आणि साहित्य एवढ्या उंचीवर ज्यांचं आहे असा माणूस शिक्षणाने सुद्धा उच्च विद्याविभूषित आहे. इंजिनिअरिंग झालेल्या व्यक्ती चांगल्या पगाराची नोकरी सोडून जेव्हा स्वतःला प्रबोधनासाठी वाहून घेतो तेव्हाच सुरुवातीची भक्तीची व्याख्या करणारी कविता इथे लागू होते की जेव्हा तुमचं कार्य समाजासाठी वाहत असतं ते भक्तिमय कार्य सेवा म्हणून सगळ्यांसाठी पुढे येत असतं. आजवर अनेक पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केलंय, कमी वयातच अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलेलं हे व्यक्तिमत्व आजही मातीशी घट्ट असं नातं ठेवून आहे. अनंत राऊत यांचा जन्म विदर्भातील अकोलामध्ये झालाय, म्हणून आज संबंध महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जेव्हा ते कविता करायला जातात तेव्हा आपल्यातला विदर्भी माणूस खूप गर्व करत असतो. संघर्ष हा आपला असतो आणि ही त्याचीही जबाबदारी ज्याची त्याची आणि आपली प्रत्येकाची असते. परिस्थितीला दोष न देता संघर्षाचा आनंद घेत इमानदारीने यशाची शिखरं गाठली पाहिजे असं कवी अनंत राऊत म्हणतात. माझ्याकडे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 पानं कमीत कमी आहे त्यांच्या परिचयाची, पण मला माहिती आहे की तुम्हाला त्यांचा आवाज, त्यांचे शब्द आणि त्यांची जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या मध्ये मी आता जास्त वेळ येणार नाही. मी सर्व मान्यवरांना विनंती करते कृपया आपण आपल्या जागेवर बसून या सुंदर कवितांचा आस्वाद घ्यावा. शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनासाठीचा आणि त्यानिमित्तचा हा असा सुंदर कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे भाविक भक्त, आता कुणी हेरजार करू नका. सगळेजण माझ्याकडे बघा. माझ्या एवढा सुंदर माणूस तुम्हाला जगात दिसणार नाही असं नाही. तुमची साथ असली तर आपलं सरकार चालणार आहे. करू का सुरू? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सुद्धा हा आठवडा आहे. प्रचंड अभिमान आहे की खऱ्या अर्थानं ज्या राजाची जयंती महाराष्ट्र देशच नाही तर अख्ख्या जगात सुद्धा जवळजवळ 150च्या पेक्षा जास्त देशांमध्ये ज्या राजाची जयंती साजरी केल्या जात आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा जन्मोत्सव सोहळा या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं होत आहे. आणि आपला हा अत्यंत सुंदर सोहळा गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त खऱ्या अर्थानं आज होत आहे.
जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, ज्यासी अपुंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सात्विक भक्तीची मूर्तमेढ ज्यांनी रोवली ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु म्हणजेच जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज. संस्कृतच्या तिजोरीमध्ये बंद पडलेलं ज्ञान मराठी भाषेच्या चावीनं उलगडून या समाजाच्या पुढे मांडणारे योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते ज्ञानेश्वर महाराज. वा वा, साऊंडवाले खतरनाक साऊंड सेट केला वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण इतका खतरनाक साऊंड. वा वा, जोरदार टाळावा. वा वा, आपली युती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं सरकार आता पडत. आसाम वगैरे कुठं जाऊ नका तुम्ही, गुवाहाटी वगैरे कुठं. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, न जज्जा वसलो भूत न जज्जा भूत घमंडो, घमंडे वसलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. या 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले, ज्या एका स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या, त्यात ते क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. वा 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 वा, काय टाळ्या वाजतायत रा. एवढे खतरनाक लोक महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पावडे साहेब, एवढ्या टाळ्या वाजवणारे लोक मी आज इथं पहिल्यांदा बघितले. असं नाही, खूप ठिकाणी असे लोक बघितले पण स्तुती केली की प्रत्येकाला बरं वाटते, म्हणून मी खऱ्या अर्थाने स्तुती केलेली आहे. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला इतका खतरनाक रिस्पॉन्स आला की मला फार आनंद होते. मला वाटते की माझी सरसकट सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण मार 15 लाखाचं कर्ज आहे. तरी इस्टेट तुम्हाला पाहिजे का? पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा, पण इतक्या टाळ्या खतरनाक आहेत. मला आता वाटतं पुढच्या कार्यक्रमासाठी आता सगळ्याला टेम्पोत भराव, पुढच्या कार्यक्रमाला घेऊन जा. इतका सुंदर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे उपस्थित झालात. मोठमोठी लोक आपल्या कार्यक्रमाला दादा हजर आहेत. फार वेळ मी तुमच्या समोर नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या समोर आहे 1 सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. खऱ्या अर्थानं आपल्या या भारताची संस्कृती शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये ज्यांनी मांडली ते युवकांचं प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद, ज्यांनी या जगाचा निरोप घेताना सांगितलं, जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, आणि आपण ज्या भागामध्ये आहोत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आणि आयुष्यभर त्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली. ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थाभिमान वाटत राहील, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे आम्हाला सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जाती
जातींना घेऊन ज्या राजानं स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न बघितलं आणि साध्य केलं, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या काळजातला रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित होते, आता माझ्या समोर बसले, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असलेले सगळे सन्माननीय आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानला जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला मी अनंत राऊत आमच्या अकोल्यावरनं मानाचा मुजरा करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी फार वेळ तुमच्या समोर नाही, जितका वेळ मी तुमच्या समोर आहे एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. खरं तर माझ्या वेगवेगळ्या कविता महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या, व्हायरल केल्या. मगाशी मॅडमने इतकं सुंदर सूत्रसंचालन केलं, जोरदार टाळ्या एकदा मॅडम साठी वाजवा. खूप सुंदर सूत्रसंचालन त्यांनी केलं आणि त्यांनी जे उदाहरणं दिले ते सुद्धा फार अतिशय समर्पक उदाहरणं आपल्याला आपल्या पुढे त्यांनी ठेवले. खरं तर भोंगा वाजलाय नेता गाजलाय हे कविता ऐकून नेत्याची साथ कार्यकर्त्यांनी सोडली. तुझ्या गावावरून कविता ऐकून ब्रेकअप मधून लोक बाहेर आले. मला महाराष्ट्रातून फोन आला, म्हणे दादा बऱ्याच जणांचे फोन आले की तुमची म्हणे ते तुझ्या गावावरून कविता ऐकून आम्ही ब्रेकअप मधून बाहेर आलो. अबे म्हटलं त्याच्यात गेलतेच कशाला तुम्ही? मायबाप कविता ऐकून वृद्धाश्रमात आई वडिलांना साहेब घरी आणलं लोकांनी. आपल्या कवितेचा दुसरा कुठला पुरस्कार नाही. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता महाराष्ट्राने एवढी व्हायरल केली, असंख्य तुटलेली दुभंगलेली मन जोडण्याचं काम त्या कवितेनं केलं. आता पुण्याच्या विद्यापीठामध्ये सुद्धा ती अभ्यासाला लागली. 700 कॉलेजेसमध्ये माझी कविता शिकवल्या जात आहे. माझं कवितेचं पुस्तक नाही, परंतु विद्यापीठात आपली कविता लागते, कारण माझ्या कवितेचा कुणीच मोठा समीक्षक नाही. आणि मी अभिमानानं सांगतो, माझा विदर्भ, या विदर्भाचे संस्कार माझ्यावर आहेत. शेतीमातीच्या संस्कारातनं तुमचं हे लेकरू खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर देशभर त्या कवितांचं सगळं साम्राज्य घेऊन वावरत आहे. माझ्या कवितेचा कुणी मोठा अभ्यासक समीक्षक नाही. माझ्या कवितेचा खरा समीक्षक माझ्या घरी माझी आई आहे. तिला मी कविता ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. ज्या ज्या कविता माझ्या आईला आवडलेल्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्या. आपल्यासाठी देवळातला देव नाही, माझं प्रमुख. माझं जर तुम्ही वैयक्तिक मत घेत असाल तर मी मंदिरातला देव शोधत नाही साहेब, मशिदीतला अल्लाह मला माहित नाही, चर्च मधला येशू मला दिसत नाही, विहारातला बुद्ध मी शोधत नाही. माझ्यासाठी 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मायबापाच्या पलीकडे कोणता देव या जगात अस्तित्वात नाही. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एसपी सर, तुम्ही मराठीमध्ये इतकं सुंदर बोलला, मला अपेक्षाच नव्हती तुमच्याकडनं. जोरदार टाळ्या एकदा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतकं गोड त्यांच्या तोंडातनं मराठी आपल्याला ऐकायला मिळालं. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. आई वडिलाच्या पलीकडे आपला कोणता देव नाही. आणि दुसरा माझा देव खऱ्या अर्थानं देवाचा अवतार जरी नसला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज या माणसाच्या पलीकडे, या राजाच्या पलीकडे माझा कुठला देव नाहीये. मला बरेच जण विचारतात त्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च वेळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. गर्दनकाळी मराठांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा.
तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा, या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा, आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माचा द्वेष केला का? नाही हो. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. आला जाळीत अपजल्या रयतेच्या उभरान, पाठविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ गेला थंडगार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हात वर करा बरं एकदा. हात खाली करा. क्या बात आहे. SP साहेबांनी दोन्ही हात वर केले. आऊसाहेब जिजाऊ सावित्रीबाईंच्या लेखी हात वर करा बरं एकदा. वा वा वा. हात खाली करा. मी का विचारलं, हे शिवाजी महाराज तलवार ढाल घोड्याच्या पलीकडेचे आहेत बरं. ते वाचले पाहिजेत. फक्त शिवाजी महाराजांचे मावळे आपण सगळे आहोत, मला अभिमान आहे. पण काही खतरनाक मावळे आहेत बरं महाराष्ट्रात. हातापायाच्या काळ्या पण छातीच्या पत्रवाळा, अगरबत्ती पैलवान झालेले तरुण भेंबीच्या देठापासून वरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा फाळतो. त्याच्या कमरेवर पॅन्ट टिकणं झाली, बेल्ट नाही लावला तर झरकन खाली येते. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उबाडवा फाडतो. गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली 120च्या स्पीडनं घरी पळत जाते. अंगावर घेऊन झोपतोय अंधारात, आणि मग पब्लिक मध्ये गेलं, दिला तर दणका, मोडला तर मनका. अंधारात झोपलेलं होतं घाबरून. बरं येईल शिवाजी महाराज कधी आठवतात? एखाद्या हायवेनं ट्रिपशी चाललेले असतात. टिबलशीर जाणं म्हणजे साहेब या पोराईले वाटते की पावनखिंडीची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एखादी 4 व्हीलर फक्त यायला क्रॉस करून काळेसाहेब पुढे जाऊ द्या, मग यायले संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका धमातात होतात. यायले वाटते एका हातात आपल्या तलवार, एका हातात आपल्या ढाल, गाडीचा स्पीड वाढवतात, 4 व्हीलरच्या पुढे काढतात, आणि मग त्या 4 व्हीलर कडे बोट टाकून म्हणतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. कुत्र्यासारखे म्हणतात हो. घरी आई वडील वाट बघतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. अबे बघितलं अख्ख्या जगानं, हात पाय गळ्यात घेतले वाघानं. हे आदर्श आपल्यात का? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. त्या भगतसिंगांना विचारलं होतं, तुम्हाला दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता? भगतसिंगांची जेल डायरी आहे. भगतसिंगांनी सांगितलं, मेरे दिल में वो ख्याल आता नहीं है, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी. इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है.
हे म्हणणारा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या देशातले आपण लोक आहोत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी महाराजांचा इतिहास वाचणं गरजेचं आहे. ज्याने वाचली शिवशाही, मी कुठेही गेलो तरी मी माझ्या कवितेवर रिटर्न येतो बरं का. तुम्ही काळजी करण्याची गरज. माझी आई म्हणते माझं लेकरू कुठेही फिरलं तरी संध्याकाळी घरी गुणाचं पोरग आहे. ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवभा, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. वा 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 वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढ्या टाळ्या वाजवणारे रसिक आज मला या वर्ध्यात पहिल्यांदा बघायला भेटले. असं नाही, खूप ठिकाणी खूप लोक, पण मला आनंद याचा आहे. मला पहिल्यांदा वाटलं होतं इथं आलो त्यावेळेस गर्दी कमी आहे, पण सगळं सगळं पटांगण भरलं, मागं लोक उभी राहिली आणि ती खरंच उभी राहिली का नाही हे बघायसाठी तुम्ही माना वळवल्या. याचा अर्थ तुमच्या कवडीचा माझ्यावर विश्वास नाही. मी राजकारणी मला समाजकारणी माणूस आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. आतडे बाहेर पडले माझे महिला वर्ग, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर. मगाशी त्या सूत्रसंचालक मॅडमनी किती स्तुती केली तुमची, किंवा एका स्टेजवर महिला उपस्थित असणं म्हणजे नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवण्यासारखा विषय आहे. किती सुंदर काम आहे. अहो घाबर भीती आहे त्यांच्या मनात. महिलांवर जर नाही बोललं गेलं ना, महिलांना हलक्यात घेऊ नये बाबा. या महाराष्ट्रानं महिलांना हलक्यात घेतलं होतं. लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवून दिलं. विरोधी पक्षातही कुठं ठेवलं नाही. काय खतरनाक काम आहे महिलांचं. नाही, महिलांवर बोलणं गरजेचं आहे म्हणून मी बोलत असतो. बरं, तुमचा लाडका भाऊ, महिलांनो सगळीकडे बसलेले आहेत का? मिक्स आहे बाबा, माफ सगळा. तुमचा हक्काचा लाडका भाऊ एकच मी, अनंत विठ्ठल राऊत. तुमच्या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवले. माझा अभ्यास तुमच्यावरचा खूप आहे. अहो लय अत्याचार झालाय तुमच्यावर. स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे. घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार शिकली पाहिजे. स्वयंपाक तिनंच केला पाहिजे, भांडे तिनंच घासले पाहिजेत, कपडे तिनंच घासले धुतले पाहिजेत. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे सांगा बरं? स्वयंपाक फक्त बायांनीच केला पाहिजे. हा, महिला वर्ग आता तुम्हाला वाटते का असाच बघता पाहिजे आपल्याला? फार दिवसांना आलाय हा, पण साधी गोष्ट नाही आहे. फार अभ्यास तुमच्यावर केलाय मी. फार अन्याय झालाय तुमच्यावर. अहो मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. मराठी भाषा शिकले ना आपण, पहिलं पुस्तक पहिलं पान उघडलं की पहिलंच वाक्य बबन अभ्यास कर, कमल पाणी भर. रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा बांडा फक्त जेवायला बसलेला आहे का? घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय. साधी गोष्ट नाही आहे, हसण्याचा विषय नाही हा. मोठ्या मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या छोट्या गोष्टींना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड, ती कैरी कारण तो सागर कारण तो विशाल, ती नदी कारण ती छोटी आहे, तो पर्वत ती टेकडी, तो गाव ती गल्ली, तो रस्ता ती वाट, तो नाला ती नाली, तो हंडा ती कळशी, तो रांजण ती घागर, तो फळा ती पाटी, तो खडू ती लेखणी, तो दरवाजा ती कुंडी, तो पेन ती रिफिल, तो माईक ती केबल, तो टेबल ती खुर्ची, तो गॅस ती चूल, तो पेटारा ती पेटी, तो मोठा ती
छोटी, मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वडाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या बडाला. हे चालणार नाही. वा वा, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले. पुढे तर बोलू द्या पण. अहो, एवढे मनापासून हसणारे रसिक आज मी या वर्ध्यात पहिल्यांदा बघितले. असं काही नाही, पण हे दिलदार लोक खऱ्या बस झालं ना. हो, काय चाललंय, चहा झाला का? द्या बरं पटपट चहा. मला देत नाही का? आता गडबड करू नका बरं, मी फार वेळ नाही. मा अंत बघू नका बरं. बाबा, खतरनाक लोक आलेले आहेत आपल्याकडे. वा, एवढी गर्दी करत असतात का कार्यक्रमाला? अहो, कवितेचा कार्यक्रम आहे हा. कवी लोकांना ऐकायला कवी लोकच जात नाहीत. अशा खतरनाक काळात आपण आहोत. एवढी गर्दी तुम्ही केली खऱ्या अर्थानं. मला स्टेजवर मग अशी 2-4 जणांनी सांगितलं, दादा ते भोंगा घ्यायचा, मैत्री घ्यायचा, म्हणजे ते मला ऐकायला आलेलं आहे. मला सगळ्यात जास्त तुमची गोष्ट आवडली, तुम्ही मनापासून दिलदारपणाने हसता. नाही तर त्या पुणे मुंबईला कार्यक्रम केले, त्या हॉलमध्ये सुटापुटात लोक आपल्याकडे पाहतात, हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल अफजल खानासारखे पोटात लागेल, हसतच नाहीत. एकटक आपल्या इकडे असे पाहत राहतात. असं वाटते प्रत्येकाला मूळव्याध व्हायला का काय. हसणं हसतच नाही. मग रात्री एखाद्या 1-1 वाजता येईल जाग येते. काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी. अरे मेला तो प्रवासात. हसलं पाहिजे की नाही? बैलाला हसता येते का? गाय हसताना बघितली होती? गाढवाला हसता येते का? मग जो हसत नाही तो मनापासून हसलं पाहिजे का? हसलं पाहिजे की नाही? महिलांना तुमच्यावर बोललोय मी. मला पहिल्यांदा वाटलं होतं की गर्दी कमी आहे, पण जिकडनं येतो तो रस्ता ब्लॉक करून टाकला लोकांनी. 4-5 महिलांनी बघितलंच मला. तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास बसलेला नाही. साधा विषय नाही हा. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो साहेब? काटा रुतला की आपल्याला वेदना होता. 47 डेली युनिट इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, अख्खा माणूस जळतो चितेवर, काय जळत नाही? माणसाची हाड, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा. हृदय चालू आहे सगळं इथं? बंद आहे का कोणाचं? हृदय बंद म्हणजे माणूस संपला. पण हे हृदय चालू कधी झालं हा प्रश्न तुम्हाला पडला का? आईच्या गर्भात बाळ असते, 7 महिन्याचं होते. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोड कडनं त्या बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ते हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं, माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गाने आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. म्हणून महिलांवर खऱ्या अर्थानं बोलणं गरजेचं आहे. माझ्या आईला मी विचारलं, स्त्री पुरुष समान आहेत का? माझी आई म्हटली, बाळा स्त्री पुरुष कधी समान असू शकत नाहीत. म्हटलं आम्ही तर महिला उन्नतीवर स्त्री पुरुष समानतेवर गप्पा करतो, तसं नाही म्हणे बाळा. स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा तसूभर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे, तिला गर्भ यातना आहेत. आणि बाळ जन्माला आल्यानंतर ते छातीला पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही. सुन झालं घरदार
खोपा राहिला पडून काळजातली चिमणी बघात चालली उडून लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा एक जळणारी वात उजाळते दोन घरा नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागता जीव वाढविलार पोटात ऊस होताच रिकामी देव जन्म तोरताना कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली एका कार्यक्रमात एका 78 वर्षाच्या आजीनं माझी सही घेतली मला म्हटली बाळा सगळेजण ऑटोग्राफ देतात मला एक सही दे म्हटलं आजी कोण्या कवितेसाठी ते लेख कविता सादर केली म्हटलं आजी बऱ्याच कविता सादर केल्या याच्यात एवढं काय आहे आजी म्हणे बाबू काही भावना याच्यात अशा आहेत ज्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे रे आणि ती बाई आई होणं गरजेची आहे तू बाई नाहीस आणि आई नाहीस या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून माझ्यासाठी 100 पुरस्कारांपेक्षा आजही त्या आजीनं माझी घेतलेली सही श्रेष्ठ आहे त्या आजीला कोणत्या ओळी ऐका आवडल्या झाला भोगला बाई बाळंतीन झाली बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पाया खाली पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज पोर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हालतो लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते तानाजी गडा चढला शेवट बाजी खिंडीता लढला इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला सावित्रीबाई फुले सगळ्या महिला वर्गांना माहित आहेत ना मुंबईला एका न्यूज रिपोर्टरनं कॉलेजच्या मुलींचा इंटरव्ह्यू घेतला आणि मुलींना विचारलं सावित्रीबाई फुलेंचा फोटो टाकून ह्या कोण आहेत 70% मुली म्हटल्या आम्हाला माहित नाही ह्या कोण आहेत किती दुर्दैव आहे सावित्रीबाई फुलेंच्या जन्माच्या आधी महिलांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता 22 वर्षाचे महात्मा ज्योतिबा फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या मुलींच्या शिक्षणाची दारं उघडी केली लोकांनी दगड मारले शेण फेकलं शिव्या दिल्या सगळं सहन केलं आपल्या घरात कोण्या देवी देवतांचे फोटो आहेत मोबाईलवर डीपीवर कोण्या हिरो हिरोईनचे फोटो आहेत ते असू द्या पण तुम्ही जर एक स्त्री आहात एक मुलगी आहात आपल्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या डीपीला एका देवीचा मरेपर्यंत फोटो असला पाहिजे त्या देवीचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तानाजी गडा चढला बाजी खिंडीता लढला इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला
पण सावित्री माईचा कसा विसर पडला, थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला, राजा शिवाजी घडला. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढ्या टाळा वाजवणारा रसिक पहिल्यांदा बघितला. 120च्या स्पीडनं टाइम गेला. तुम्हाला कळतंय का? तुम्हाला लक्षात येणार नाही मी कोण्या कवितेतनं कुठं चालून कधी थांबलो हे तुमच्या लक्षात येणार नाही. हा जरा कवी खतरनाक आहे बघ. काळजाचे कान करून तुम्ही माझ्याकडे बघितलं पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला हेच माझ्या कार्यक्रमाचं यश आहे. आणि पावडे सर तुम्ही हा इतका प्रगल्भ असा सुंदर कार्यक्रम घेतला. ही अशी गर्दी फार खतरनाक कार्यक्रम आहे बरं हा. मला इथं आलो त्यावेळेस मी विचारलं पावडे सरांना, म्हटलं कोणकोणत्या कविता सादर करू. पावडे सर म्हणल्या वर्धा आहे ते खतरनाक लोक आहेत म्हणे आमच्याकडे, तुम्ही कोणत्याही कविता सादर करा. आणि बाहेरच्या ठिकाणावरनं सुद्धा लोक येणार आहेत म्हणे. तुम्ही राजकारणावर सादर करा, शेतकऱ्यावर सादर करा, मैत्रीवर प्रेमावर सादर. म्हटलं प्रेमावर चालते का? प्रेम तर आवडीचा विषय आहे. म्हटलं नाही नाही ज्येष्ठ लोक बसलेले असतील वयानं वगैरे, ते दिसायले ज्येष्ठ आहेत म्हणे. बघ मग अशी मला एक काका येऊन गेले, मला अपेक्षा नव्हती त्यांनी त्या कवितेची फरमाईश करावी. त्यांनी मला भोंगा वाजलाय नावाच्या कवितेची फरमाईश केली. घेऊ का ते कविता? क्या बात है, क्या बात है. नाही नाही मी क्या बात आहे कशासाठी म्हटलो, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष SP साहेब आहेत आणि SP साहेब स्वतःची फॅमिली घेऊन आले. मगाशी त्यांनी कौतुकाने सांगितलं की माझे वडील आहेत समोर बसलेले, स्वतःच्या वडिलांबद्दल इतका प्रचंड आदर असणं हेच संस्काराचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. दादा मायबापाच्या पलीकडे कोणती गोष्ट आहे का या जगामध्ये? काही नाही हो. मी एका कवितेमध्ये लिहिलं होतं, माझ्यासाठी बापापेक्षा आणि आईपेक्षा श्रेष्ठ या जगात कुणी नाही. ते मायबाप कविता तुम्ही युट्यूबवर ऐकून घ्या. फार वेळ कमी असल्यामुळं मला फक्त 1-2च कविता मी तुमच्या समोर घेणार आहे, कारण वेळ अत्यंत कमी आहे. 120च्या स्पीडनं चाललेला आहे. ती भोंगाई कविता घ्यायची आहे, पण त्या कवितेतलं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो. कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो माबाप इमानदार आहे. बाप इमानदार आहे. माझ्या बापानं मला एकच गोष्ट शिकवली. मागच्या 3 महिन्याच्या आधी माझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. साहेब ब्लड कॅन्सर झालेला होता त्यांना. नागपूरमध्ये आम्ही ट्रीटमेंट घेतली 12-14 महिने. लोक म्हटले श्रावण बाळासारखी तुम्ही सेवा केली. अबे म्हटलं काळजाचे जोड्या करून जरी घातले तरी सुद्धा त्याचं ऋण आमच्यावरचं फिटणार नाही. आम्ही काय त्यांच्यासाठी करणार आहे. पण जाताना माझ्या बापाने एकच गोष्ट शिकवली. म्हटलं अनंता, इमानदारी नावाचा एक अलंकार गळ्यात घाल म्हणे. मरेपर्यंत सगळ्यात महागडा अलंकार आहे तो. आणि मला जर तुला काही द्यायचं असेल म्हणे तर फक्त कधी कोणाला फसवून 1 रुपया कमवू नको आणि कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नको. ती इमानदारी घेऊन महाराष्ट्रभर फिरणारा हा अवलिया माणूस तुमच्या समोर आहे. मोठमोठे पुरस्कार मला नकोयत दादा. माझा कोणता पक्ष नाही. मी भोंगा नावाची एक छोटीशी कविता काळेसर लिहिली. ती महाराष्ट्राने एवढी डोक्यावर घेतली. खरं तर राजकारणावरची कविता असल्यावर सुद्धा या कवितेला सगळ्या राजकीय लोकांनी सपोर्ट केला. प्रत्येक पक्षप्रमुखांच्या मोबाईल मध्ये ही कविता गेली. मला इतका आनंद झाला. भोंग्याचा वाद माहित आहे तुम्हाला? राजकारणाबद्दल अपडेट आहे तुम्ही सगळे राजकारणाबद्दल अपडेट आहे, पण मला राजकारणातलं फारसं कळत नाही. मी राजकारणाबद्दल अज्ञानी माणूस आहो असं मी स्वतःला समजतो. कारण मला पहिल्यांदा वाटायचं की राजकारणाबद्दल आपल्याला कळतंय. काळे सर, मी न्यूज बघायचो, टीव्ही बघायचो, मला वाटायचं राजकारणात आपल्याला कळतंय. पण या 4-5 वर्षात असे खतरनाक निर्णय झाले महाराष्ट्रात. माझा कॉन्फिडन्सच गेला. आता मला वाटतं आपल्याला राजकारणातली कवडीची अक्कल. माझं फक्त आडनावच राऊत आहे, बाकी मला राजकारण. वा वा, तुम्ही याचा अर्थ अभ्यास हुशार लोक आहात.
तुम्हाला राजकारण सगळं माहित आहे. या भारतामध्ये आसाम नावाचं एक राज्य आहे, तिथं गुवाहाटी नावाचा निसर्गरम्य प्रदेश. मी राजकारणावर बोललेलो, तुम्ही खतरनाक लोक आहे. मनात आणलं तर मी देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, कारण मला चहा लय आवडतो. राजकारणावर बोललेलो, पण माझ्या मनात येत नाही. या विधानसभेला जर माझ्या मनात आलं असतं ना, सगळे पक्ष होते माझ्यासोबत. इमानदारी नावाची एक गोष्ट आहे. मला 19 प्रचार सभा आल्या या विधानसभेला. साहेब एकही सभा आपण घेतली नाही. कारण काय, फक्त एकच म्हटलं, कवीचा कोणताही धर्म नसतो, कोणताही पक्ष नसतो. कवी फक्त लोकांसाठी. आणि माझा एकच पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्या पलीकडे आपला पक्ष नाही. मी खूप सामान्य माणूस आहे, मला राजकारणातलं कळत नाही. मी सभा का कॅन्सल केल्या, त्यांचं म्हणणं होतं तुम्ही 2 तासाचा कार्यक्रम करा आणि शेवटी फक्त दादा एकच वाक्य बोला. हे आमचे मित्र आहेत, यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. म्हटलं तुम्ही माझे मित्र नाही, पण तुम्ही काय मतदारसंघात दिवे लावले मला माहित नाही. म्हणे वर्ण पैसा आलेला आहे, म्हणे खतरनाक, तुमची गरिबी दूर करतो. म्हटलं माझी गरिबी माझ्याकडे राहू द्या. मग तुम्ही एवढं तरी म्हणा म्हणे फक्त, किंवा यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. म्हटलं मी तेही म्हणू शकत नाही. मग काय म्हणसाल म्हणजे तुम्ही? म्हटलं एक वाक्य मी म्हणू शकतो. म्हणे काय, हे जर चांगले असतील तर यायला निवडून द्या, हे चांगले नसतील तर यायला पाडा. मी काय चुकीचं बोलतो? मला पुन्हा झाले नाही परत. ते माझं काय चुकलं मला समजलं नाही. मी कोण्या पक्षाचं नाही. माझं स्पष्ट मत आहे, सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात. असं नाही, असं नाही. पुढे बोलू द्या. एका कॉलेजनी मी असंच बोलत होतो, कॉलेजचे पोरं हो राजकारणात बोलू नका, नेत्याच्या नादी लागू नका. हे राजकारणी सगळे स्वार्थीच असतात. मी असं बोललो, माझ्या लक्षात आलं माझ्या मागं स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत. म्हटलं आता मार खाणे आहे. एका सेकंदात वाक्य बदललं साऊंडवाले आपण. कॉलेजच्या पोरांनो करिअर करा, राजकीय लोकांच्या नादी लागू नका. हे सगळ्याच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही. काही काही राजकीय लोक चांगले असतात, पण त्यातले जे चांगले राजकीय लोक आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. वाचलो मी. माझा कोणताही पक्ष नाहीच आहे, बरोबर का? आणि तुमच्या या जिल्ह्याला इतका दिलदार माणूस खऱ्या अर्थानं भेटलेला आहे की या कवितेला सुद्धा मनापासून दाद देणारे काळे साहेब आहेत. लक्षात ठेवा. जोरदार टाळ्या तुमच्या काळे साहेबांसाठी वाजवा. हे फार मोठी गोष्ट असते बरं का. पण माझी ही कविता मी सगळ्या पक्षांच्या लोकांच्या पुढे सादर केली. माझा कुठलाच पक्ष नाही. बीजेपी, काँग्रेस, वंचित, शिवसेना, अलीकडची, राष्ट्रवादी, अलीकडची. पहिले गावाची नावं होती खुर्द. हमारे महाराष्ट्र में खतरनाक धिंगाणा चालू आहे सर. मी कोण्या पक्षाचा? एका बाईने तो उखाणा लिहिला या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. ठोके म्हटलेलं नाही, ठोके. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं होते. आपला राजकारणाशी संबंध. वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढ्या मनापासून हसणारा खासदार मी तुमच्याकडे पाहिलं असं नाही. अजून महाराष्ट्र इतका दिलदार रसिक वर्ग मला भेटलेला आहे. काय करू, डोळ्यात पाणी आलं. दिसत नाही पण आलं. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. क्या बात आहे काका, क्या बात आहे. तुमच्याकडनं तरुणांनी शिकलं पाहिजे. क्या बात आहे. त्यांचं वय बघा, त्यांची टाळी बघा. त्यांनीच ही कविता मला घ्यायला सांगितली बरं का. भोंग्याचा वाद मैदान तरुणांना, भोंग्याचा वाद मैदान का नाही? भोंगे हटव. कोण हटवायचं?
आपणच हटवायचे, कामधंदे सोडायचे, साऊंडवाले भोंगे काढायचे. बरं स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले. काही बोलायची गरज होती का? सगळेच्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी आपापलेच असतात असं नाही. आमच्याकडे इलेक्शन झालं ना, सरपंच पदासाठी उभा असते एखादा झेंडूबाम. कोण्या पदासाठी? आणि त्याच्या गाडीवर भोंगा, आणि त्या भोंग्यात गाणं असते, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. जो राजा 90 मारणारा. काही काही ठिकाणी तर कार्यक्रम झाल्यावर मलाच विचारतात लोक, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठे आहे? म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे 90 वगैरे काय? म्हटलं शिवाजी महाराज बाबासाहेब सांगणारा माणूस आहे मी, दारूचा माझा संबंध नाही. नाही म्हणे तुमचे डोळे बघून असं वाटतं अट्टल पेणारे अजून. नाही डोळे तसे वाटतात का महिलावर? वाटतात नाही खरं आहे तुमचं, वाटतात. स्टेजवर चढले तुम्ही की दारू पेल्यासारखेच वाटतं म्हणे तुम्ही. कशाची नशा आहे म्हणे म्हणते. तुमच्यात कोणी का हातवर करावर दारू पितो? खोटं बोल नका, हातवर. वा वा, हा कवी खतरनाक. वा वा वा, इमानदार माणसानं 2 हात वर केले. क्या बात. आताही घेऊन आले का सांगा खरं? दारू पिल्यानं भलं झालं कोणाचं? गजानन महाराजांची शपथ घ्या, आजपासून दारू सिगरेटला हात लावू नका. अरे शराब पीने वालों, सिगरेट पीने वालों, नशा करो लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी. मेरे वतन से दिल लगा के देख, जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा नशा हे पाहिजे. तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या. अहो नेता रयतेचा सेवक असतो. साधी गोष्ट समजायला पाहिजे की नाही दादा? राजा फक्त एक, छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळी प्रजा. राजा दुसरा कोणी आहे का? भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. तुम्ही दोघंही कॅमेरामॅन आहे का? फोटो चेक करायला लागते ना. माझे काढले का नाही चांगले फोटो? मी असं बोट बिट केलं की काढायचा फोटो. तुम्ही गार्ड आहे का? बॉडीगार्ड तुम्ही? तुम्ही सहज उभे. तुमचं काय? हा क्या बात आहे. सरांसोबत आले का? तुम्हाला गाडीची काय गरज आहे? तुम्हीच तर खतरनाक. तर तो मध्ये गाडीची गरज आहे. घेऊ ना भोंगा. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम, जय श्रीराम. हमरे काय झालं तुले? जय श्रीराम. थांब. काय करतो तू? सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो तू? अभिकारी काम करतो. अरे मग करिअर करणार रे. नेत्याच्या नादी लागणार करताय का? पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा.
कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. सगळे धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़, घर की चाकी कोई ना पूजे जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोंग्यावर त्या काळात लिहून गेले साहेब कबीर. पाकडून शोधून काढलं मी, हे काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहरा झाला का? ओरडायची गरज आहे? मी बोललो, कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत. प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातु. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव हे आहे, दंगली करणारे त्यांचे धर्मग्रंथ वाचत नाही आणि ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाही. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथी आणि तुला पाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुस्तकं किती आहेत घरी? आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेत असू, पुस्तकांशी आमची मैत्री पाहिजे. अरे शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना सगळ्यात आधी बाबासाहेबांनी शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्राने प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आपल्याला कळले पाहिजे. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी संपले गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी संपले गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही रकुणी, सगळे यगाज माळी जमली. आपला कोणी नाही. हे पक्षप्रमुख माझा, याचे विचार माझे विचार झंडूमामा आहेत. आपला माझे सगळेच मित्र आहेत, व्यवसायात पार्टनरशिप मध्ये आहेत. बरं लोक या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो एकमेकाचे नातेवाईक आहेत. हे संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला. सगळेच नेते देतात असं नाही. एका आमदारानं माझा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यकर्त्याला चहा घेऊन मला ओळख दिली करून, तुमच्यात काही कार्यकर्ते आहेत का कोण्या पक्षाचे? हात वर करा बरं. हात वर करायला घाबरू नका तुम्ही, मी आहे. क्या बात आहे, वा वा. कार्यकर्ते म्हणजे तुम्ही तर खरं नेते आहात. कार्यकर्ते हे खूप निर्मळ मनाचे असतात. त्यांना वाटतं पक्ष आपल्या खांद्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवशी कळतं त्यांना की बा आपला नेता कोण्या पक्षात आहे. नेते कधी कार्यकर्त्याचं आयुष्य सेटल करतात का दादा? जर तुमचं आयुष्य सेटल करणारे नेते असतील तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. त्या आमदारानं मला ओळख दिली करून, माझे मित्रच आहेत ते. अनंत भाऊ, आमच्या तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे. आमचा वाघ आहे म्हणे, आमचा वाघ.
वाघ चहा घेऊन आलेला आला, नंतर पाणी घेऊन आला वाघ, डरकाळी फोडली वाघानं, वाघ निघून गेला. मग मला म्हटला तो पैशाची जुळवाजुळवले गरजेची असते म्हणे, ते असे पाळून ठेवायला लागतात. खोटा बोलणारा माणूस आहे का मी? शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेणारा माणूस आहे, खोटं बोलणार नाही. फक्त त्यांचं नाव सांगत नाही, नाहीतर कसं आहे की पुढे त्या माणसाचं अवघड आहे, किंवा त्यांना मी कुठं दिसलो तर मग माझं अवघड आहे. नेता रयतेचा नाही रकुनिया, सगळे एकाच माळीचे म्हणीय. कधी पक्षांना तत्व बदलतील याची देवाला नाही हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमाना अल्लाह हसतो शेवट, गावी एकाच ताटात बसतो. गावात जात धर्म पंथ पक्ष याचे भेदभाव आहेत का? अरे मी ज्या गावात राहतो अकोला जिल्ह्यात कधी आले तर तुम्ही वेळा नावाचं माझं छोटस गाव आहे, मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जिवलग मित्र आहे. आमच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष होता अस्पाक. आमच्या घरात काही प्रॉब्लेम आला तर आमच्या घराच्या समोर मुसलमानच फॅमिली आमच्या मदतीला येते. सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहेत. खडू मातंग समाजाचा माझा मित्र आहे. शिवा पाटलाचा आहे. गुलाबशाह सिकंदरशाह फकीर समाजाचे माझे मित्र आहेत. खडू मातंग समाज. आम्ही एकमेकाच्या ताटात जेवलो हो, एकमेकाचं पोट धरून शाळेत गेलो, एकमेकाचे डबे खाल्ले, एकामेकाच्या तोंडामध्ये एकामेकांना घास भरवला. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही साहेब. आज दिल्लीवरून आम्हाला कुणीतरी सांगतो धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? काल कमी होते, आज जास्त झाले का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नाही. धोक्यात फक्त यांची सत्ता असते. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नसतो. गांधीजींनी सांगितलं दादा आपल्याला. तुम्हाला कोल्हापूर माहित आहे का? तिथं कुरुंदवाड नावाचं एक छोटस गाव आहे काळेसर. तिथं 5 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवला जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या जगानं आदर्श घेण्यासारखं खऱ्या अर्थानं ते ठिकाण आहे. आणि या महापुरुषांनी एकमेकांचे आदर्श घेतले. बरं, पुण्याजवळ मध्यंतरी कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. संतप्त जमावानं दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. इथंच आमचं अज्ञान आम्हाला नडलं हो. पालखीला खांदा देण्याचा अधिकार वडारण रामोशी समाजाच्या लोकांना नव्हता. शिवाजी महाराजांनी पालखी निघाली आणि शिवाजी महाराज म्हटले या आणि पालखीला खांदा द्या. त्यावेळेस उच्च वर्णीय लोक म्हटले महाराज माफ करा पण धर्म बुडेल, यांचा स्पर्श झाला तर आपला देव बाटेल. त्यावेळेस माझ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडला. महाराज म्हटले अरे हा देव जो पालखीत आहे दगडात होता, छन्नी हातोड्याचे घाव घालून या वडारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देव पण प्राप्त करून दिलं. अरे देव या दगडात राहत नसून तो माणसात राहतो हे सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ना. आधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. एका क्रांती सूर्यानं दुसऱ्या क्रांती सूर्याला केलेलं वंदन ती असते. म्हणून कोणत्याही अरे आपल्या डोक्यावर आभाळ आहे, त्याचा रंग निळा आहे. ते स्वतःला कधीही बौद्ध म्हणून घेत नाही. सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो. तो स्वतःला कधीही हिंदू म्हणून घेत नाही. हा निसर्ग हिरवागार आहे. स्वतःला तो कधी मुसलमान म्हणून घेत नाही, कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत दादा. त्याची आपण सगळी सुद्धा एकाच ईश्वराची लेकरं आहोत. एकम सत बहु विप्रा वेदांती. मार्ग भिन्न असतील तरी सुद्धा सत्य शेवटी एक आहे हे सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भूकेला धर्मच नसतो.
धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, यांची यशीन फिरत्यात पोर. दंगलीत मरणार नेत्याचं पोरग नसते दादा, आंदोलनात पहिल्या लाईन मध्ये नेत्याचं पोरग नसते. यायची पोरं अब्रॉड, यायच्या बायका येशीत असतात. राम भीमान अल्लाह असतो, गावी एकाच ताटात बसतो, आमच्या भुकेला धर्मच नसतो. धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, यांची यशीन फिरत्यात पोर, यांची यशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढ्या टाळ्या वाजवणारा रसिक मी पहिल्यांदा बघितला. तुम्हाला कळलं का 120च्या स्पीडनं आपला तास दीड तास गेलेला कार्यक्रमाचा शेवट आला? कळलं का तुम्हाला? कळणार कसं आहे? तुमच्याकडं काय झेंडूबाम कवी आहे का? खतरनाक कवी आहे हो साऊंडवाले. तुमची साथ आहे म्हणून त्यांना कळत नाही आहे काही. लग्न झालं का तुमचं सगळे मधले? वा वा, नाही तुमचे चेहरे बघून लक्षात आलं माझ्या लग्न झालं. चेहरे सुरकुत्या पडलेले असले किंवा जरा कोमेजलेले असले की लक्षात येतं लग्न. कारण बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही, खरंच नाही आला. म्हणजे आमचे नितेश कराले म्हणून मित्र या वर्ध्यात येता खेपी मला म्हटले, दादा तुम्ही पहिले चहा माझ्या घरी घ्या मग पुढे जा. मी चहा घ्यायला गेलो त्याच्या घरी. चहा घेताना तिकडून वहिनीनं आवाज दिला किचन मधून, म्हणलं काय पाहावं मास्तर? नाही नाही मी काय घाबरतो का म्हणे बायकोने, तुम्ही चहा घ्या. परत आवाज दिला ना, म्हणलं आता काहीतरी खतरनाक काम आहे गुरुजी. नाही नाही तुम्ही घ्याव चहा. मग मोठे डोळे झाले, वहिनीचा आवाज वाढला. मग लटलट कापत कापत गेले बा करायला मास्तर तिकडे. काय झालं म्हणजे एवढा मोठा कवी बसलेला माझा जीवलग मित्र, काय आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. त्याला म्हणा गप चहा घेऊन घरी जा. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला. तुमच्यात आहे का कोणी हातवर करा बरं शेवट, की जो बायकोला घाबरत नाही? हातवर करा बरं. हातही वर करत. वा वा वा, जोरदार टाळा वाजवा. एक माणूस भेटलेला आपल्याला बायकोला न घाबरणारा माणूस. पण तुम्ही हातवर का केले मला माहित आहे, तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हातवर केला. वा वा, हा आलेले आहेत का? मगाशी त्यांनीच सांगितलं हातवर करा म्हणून तुम्ही हातवर केलेला आहे. नाही 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 नाही, गंडवागंडी करू नका. तुमच्या चेहऱ्यावर दिसते भीती किती आहे. वा वा, झाला कार्यक्रम संपत आलेला आहे साहेब. साहेब आपण काय बोर करणारा माणूस आहे का? तुम्हाला कळलं का टाइम गेला ते? हा कवी जरा वेगळा आहे बरं. 8 वर्षाच्या आधी माझा ऍक्सिडेंट झाला होता साहेब एकदा पुण्याजवळ. पुणे मैदान सगळे पुण्याजवळ सासवड आहे. सासवड माहिती आहे का कुणाला? त्या सासवडच्या घाटात काळेवाडीचा माझा ऍक्सिडेंट झाला 8-10 वर्षाच्या आधी. ऍक्सिडेंट झाल्या मला डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. ते जनरल वार्ड अशा चिल्लर गोष्टीत आपण डायरेक्ट आयसीयू. बरं ऍक्सिडेंट साठी कारण काही फार मोठं नव्हतं. जोरदार टाळ्यांनी निरोप द्या. काळे साहेब हे आता निघालेले आहेत. वा वा वा, पण तुम्ही महत्वाची कविता ऐकून चालले साहेब, क्या बात आहे. वा वा, तुम्ही मोठ्या माणसाला हात दिला, राजकारणी माणसाला, समाजकारणी माणसाला. पण ते राजकारण आणि समाजकारण दोन्ही करतात असं मला कळत. वा वा वा, ते शाबासकी दिली का राग काढला मला कळलं नाही. वा 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 वा.
वाटच मोकळी केली त्यांनी. नाही शाबासकी दिली, कारण त्यांचे घ्या ना फोटो. तुम्ही फक्त फिरताय का फोटो बी घेताय? तुम्ही बी चालले का साहेब? काही नाही. दुःख अडवायला उमऱ्या सारखा मित्र वळव्यामध्ये गारव्या काय झालं? लाईट आला जाणून जाणून बंद केला का लाईट? हा आता काही पडून पळापळ करू नका तुम्ही. बोर झाले का तुम्ही? हो म्हटलं असतं तुम्ही अजून 10-12 कविता मारतो फेकून. साधा कवी आहे का? नाही ऍक्सिडेंट तर राहिलं ना, मी कुठेही गेलो तरी रिटर्न कवितेवर येतो. ऍक्सिडेंट झाला साहेब माझ्या, ऍक्सिडेंट झाल्या मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. पण ऍक्सिडेंट साठी कारण काही फार मोठं नव्हतं, रस्त्याचं बांधकाम चालू होतं, वाहन वळून जात होती, बोर्डही लागलेलं होतं वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकला गेला. 2 वर्ष बोर्ड वाकलं होतं ते. महाराष्ट्रभर मी सांगायचो माझा पराक्रम बघायचा. अरे सासवडच्या घाटात बघा, नाद करायचं नाही, बोर्डच वाकलं गेलं. मी बी वाकला झालो आजी. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. ते तोंडावर फोकस बिकस, डॉक्टर, कम्प्युटर सिस्टर आणि शिवणकाम चालू होतं डॉक्टरचं डोळ्याजवळ. मला जाग आली, डोळे उघडत नव्हते, हेल्मेट फोडून दगड आतमध्ये गेला होता. तेव्हापासून चांगल्या कविता यायला लागल्या. लोक म्हणतात डोक्यावर पडलेला कवी आहे. जाग आली, डोळे उघडत नव्हते, पण पहिला प्रश्न मी त्या डॉक्टरला विचारला आयसीयू मध्ये, डॉक्टर साहेब डोया गेला का? तू म्हणे थांबा, गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब, त्याला लय महत्वाचा आहे तो. म्हणे का? म्हटलं अहो बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या आहेत. कवी आहे का म्हणे तुम्ही? म्हटलं हो, एक शब्द बोलू नका म्हणाला. कवी म्हटलं की बळबळ करायची सवय असते, मी सुईच घालीन डोळ्यात. मी शांत बसलो. म्हटलं डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ, त्याच्या आती सुई आहे. काय शिवील सांगता येत, कामाची गोष्ट शिवली तर. मी शांत बसलो, पण ते डॉक्टर शांत बसलो नाही. थोड्या वेळानंतर डॉक्टर मला म्हटलं का हो तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्याने मी डोक्यातून टेबला. आयसीयू मध्ये नादी लागाव का त्यानं? काय म्हणे 4-5 कविता पडल्याने मी टेबलावर. म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाहीत. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्या काळजातच पोहोचतात. यानं मला ऍडमिट केलं होतं, त्याच्याकडे याने एकदा बघितलं. कोणाला आणलं म्हणे? ते म्हणे आज शिवा, उद्या कळल कोणतं पोतं तुम्ही शिवलं. अरे बळबळ करतोय म्हणे आयसीयू मध्ये. तुम्हाला वेदना होतात का नाही म्हणे? डोळ्याला टाके मारले, नाकाला टाके मारले, मस्तक शिवलंय तुमचं, काही वेदना होतात का नाही? त्यावेळेस मी एक छोटस उत्तर दिलं माझ्या मायबापांनो. महाराष्ट्रभर बरेचसे वक्ते ते उत्तर सांगत असतात. काय म्हणे डॉक्टर? हात टाके मारले म्हणे, तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना होतात का नाही? म्हटलं साहेब वेदना होत कशा नाहीत हो? या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो, भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, कुठं? एवढा बिनधास्त माणूस मी कुठंच बघितला. कोणाचे पराक्रम आहे? काय नाव आहे बाळा तुझं? बापरे, काहीच घेणं देणं नाही.
मी लहान लेकरांना फार घाबरतो. मी राजकीय लोकांना कधी घाबरलो नाही. तुम्हाला कसं शांत करायचं नाही, पण हे लहान लेकर यांना काही घेणं देणं नसतं. स्टेजवर कोण आहे काय आहे, मित्र बनव्यामध्ये गारव्यास तू तुझ्या घरी. एका कार्यक्रमात तुम्ही कविता चालू केली साहेब, एक लहान पोरग रडायला लागलं. मी कविता थांबवली, ती रडाई थांबलं. मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं. मी कविता थांबवली, ते परत रडायला थांबलं. मला खतरनाक आयटम आहे काहीतरी. मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं. मग माझ्या तळपातली आग मस्तकात केली. मी त्या सहयोजकाला आले, म्हटलं त्याच्या आईला बोलवा, मला काकू तुमच्या लेकराला गप करा नाही तुम्ही त्याचा गळा दाबीन. त्या काकू म्हटल्या मा लेकराचं इथेच म्हणणं आहे, तो बोलतोय त्याला गप करा नाही तुम्ही त्याचा गळा दाबीन. पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तुम्ही शेती मातीसाठी शेतीसाठी काम करणारी लोक आहात, शेतकऱ्याची सगळी पोरं आहात, शेतकरी आहात. एसीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा सुद्धा हा शेतकरी नाही आहे, हा कवी वेगळा आहे. बरं जरा माझे वडील पोस्टमन म्हणून रिटायर्ड झाले. पोस्टमन माहिती आहे तुम्हाला, सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची. आणि दुसऱ्याच्या वावरात काम करून माझ्या आईनं मला शिकवलेलं आहे बरं का. पण आज महाराष्ट्रभर देशभर तुमच्या या विदर्भातलं लेकरू खऱ्या अर्थानं कार्यक्रम करत आहे, प्रबोधनाचे कामं करत आहे. पण मला अभिमान आहे सगळ्या शेतकऱ्यांचा. मी शेतीवर 2 ओळीची कविता लिहिली होती, ऐकू का तुम्हाला? बैलाच्या खांद्यावर कोण कोण हात ठेवलेला, हातवर करा बरं. क्या बात आहे, वा वा वा. तरी करा. ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलाच्या 2 ओळीची कविता लिहिली होती मी शेतकऱ्यावर. एवढी व्हायरल केली लोकांनी, ते बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. मित्र वणव्यामध्ये गारव्यासा. तुमचाच विषय निघाला मगाशी. अरे बापा नाही नाही असं द्यावं. अरे बापा बापा, अरे बापा ह्या बाप. माझा मित्र औरंगाबादवरनं निघालेला आहे, 120च्या स्पीडनं इकडे कार्यक्रमासाठी आलेला आहे. आणि त्या माणसानं मला सांगून ठेवलं होतं, हे बा सगळ्या कविता घ्या पण माझ्या आवडीची ती कविता ठेवा बरं, तुझ्या गावावरून. त्या माणसाचं सांगतोय मी की तो माणूस किती हिरवागार आहे आणि किती खतरनाक भूतकाळ आहे त्या माणसाला. तुझ्या गावावरून ही प्रेमाची कविता त्या माणसाला आवडते. ती घेऊ का डायरेक्ट मैत्रीची घेऊ? आता वेळ आहे का पण तुमच्याकडं? नाही, मोठे मोठे लोक आहेत, सगळ्यांनी वेळ असला तर घेऊ आपण ती कविता. एक प्रेमावर कविता आहे, SP सर. तुमचा सुद्धा भूतकाळ असेल असं नाही. प्रेमावरची कविता आहे साहेब. कबीरांनी सांगितलं साहेब, पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होय. किती खतरनाक प्रेम. 2.5 अक्षराचा शब्द आहे, पण तो कळला तर माणूस पंडितापेक्षा मोठा होतो असं कबीर म्हणतो. पण ते प्रेम थोडं वेगळं होतं बरं का त्या काळातलं. चिठ्ठ्यांचं प्रेम वेगळं. आता तर एवढं इन्स्टंट काम झालेलं आहे सगळं. एकाले हाय, दुसऱ्याले बाय आणि तिसऱ्या सगळं पडू.